नमस्कार. मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक गप्पा या पॉडकास्टमध्ये मी शर्मिला रानडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, मला एक 4 ओळी आठवत आहेत. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तेथ असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. काय सुंदर कल्पना आहे नाही? घर जेव्हा आपण म्हणतो, आपल्या आयुष्याची कमाई त्यात लागते. साठवलेली पुंजी आपण त्याच्यात खर्च करतो आणि आपल्याला तेव्हा कुठे एक घर मिळतं आणि अशा घराचं स्वप्न हे आपल्या सगळ्यांचं असतं. पण हे स्वप्न साकार करताना अनेक अडचणी येतात आपल्याला. म्हणूनच तर म्हणतात की घर पहावं बांधून. तर अनेकदा असं आपण बघतो की ग्राहक जेव्हा घर खरेदी करतात तर तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. कधी त्यांना घराचा ताबा मिळत नाही, तर कधी निकृष्ट दर्जाचं बांधकाम असतं. काही वेळेला तो प्रकल्पच पूर्ण होत नाही, तर काही वेळेला विकासकाला काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम येतो. तर अशा वेळी घर खरेदीदारांनी करायचं काय? जायचं कुठे? कोणाला दाद मागायची? कुठलं दार ठोठवावं? तर मंडळी, आपल्या सर्वांसाठी ग्राहक संरक्षण कायदा आणि नव्याने म्हटलं तरी आता झाले त्याला 8 वर्ष, तो रेरा कायदा, असे ह्या 2 कायद्या आपल्यासाठी उपलब्ध आहेत. पण या 2 कायद्यासाठी कधी कुठे जायचं हे आपल्याला खरंच कळत नाही. ग्राहकांना तो संभ्रम असतो की ग्राहक न्यायालयात जावं की रेरामध्ये जावं. तर अशा वेळेला सहजच मला तलब महबूदच्या गाण्याच्या ओळी आठवत आहेत. जाये तो जाये कहा. आणि मंडळी, आज याच विषयावर आपण बोलणार आहोत की तक्रार कुठे करायची, कोणाकडे दाद मागायची, कुठल्या प्रसंगी आपण ग्राहक न्यायालयात जायचं आणि कुठल्या प्रसंगी आपण रेरामध्ये जायचं. या सगळ्या गोष्टींचा उलगडा करून सांगण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत मुंबई ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष देशपांडे. नमस्कार सर. नमस्कार. सर सगळ्यांना परिचित आहेतच. रेरावर त्यांचं खूप मोठं काम आहे. आपण मागच्या वेळेला रेराची छान कहाणी, रेरा महाराष्ट्रात कसा आला, ही छान आपण त्याच्या पाठची भूमिका, सरांनी केलेलं काम, हे सगळं आपण ऐकलेलं आहे. आणि अजून एक सरांचं कॉन्ट्रिब्युशन सांगायचं झालं तर रेरा कायद्यामध्ये जे कन्सिलिएशन किंवा सलोखा मंचाचं जे प्रयोजन आहे ते सरांनी शोधून काढलं आणि त्याला एक उत्तमरित्या महारेराचे पहिले जे चेअरपर्सन होते त्यांनी त्यांना उत्तम प्रकारे साथ दिली आणि हे कन्सिलिएशन फोरम, नारेडको आणि क्रेडाई MCHI ह्या सगळ्या ज्या बांधकाम व्यावसायिकांच्या संस्था आहेत आणि मुंबई ग्राहक पंचायत यांच्या अनुषंगाने खूप छान पद्धतीने आपलं काम चालू आहे आणि ग्राहकांना आपण न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत आहोत. तर सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ग्राहक संरक्षण कायदा आणि रेरा कायदा या दोन्ही कायद्याचे काहीतरी उद्देश आहेत, काही उद्दिष्ट आहेत. तर या दोन्ही कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये काही फरक आहे का? आणि असेल तर तो काय आहे ते जर आम्हाला समजावून सांगा सुरुवातीला. आता दोन्ही कायदे जर का आपण म्हटलं, एक ग्राहक संरक्षण कायदा ज्याच्या नावातच सगळं उद्दिष्ट समाविष्ट आहे असं मी म्हणेन, की ग्राहकांचं संरक्षण करणं आणि त्याच्यासाठी एक प्रभावी आणि जलद अशी तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणे हे ग्राहक संरक्षण कायद्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आता रेरा कायद्याचं उद्दिष्ट म्हटलं तर काय आहे? रेरा कायदा हा नियामक स्वरूपाचा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे संपूर्ण रिअल इस्टेट सेक्टरचं नियमन करतानाच त्याचा विकास होईल हेही बघणं, हेही उद्दिष्ट. पण त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा जो प्लेयर म्हणजे परत ग्राहक, त्या ग्राहकाचं संरक्षण करणं आणि त्याच्यासाठी त्या यंत्रणेखाली देखील एक प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा एस्टॅब्लिश करणं हे रेराचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की रेराचं उद्दिष्ट आणि ग्राहक संरक्षण कायद्याचं उद्दिष्ट ग्राहकांच्या दृष्टीतनं पाहिलं तर एकच आहे, ग्राहकांचं संरक्षण करणं. पण त्यांच्यात ऍक्च्युली कसं आहे की रेरा कायदा हा फक्त घर खरेदीदार म्हणजे रिअल इस्टेट सेक्टर मधल्या ग्राहकांसाठी आहे, वेळेस ग्राहक संरक्षण कायदा जर का आपण पाहिला तर तो ग्राहक, मग तो कुठल्याही वस्तूचा ग्राहक असो, कुठल्याही सेवेचा ग्राहक असतो,
बँकेचा ग्राहक असतो, रेल्वेचा ग्राहक असतो, हवाई सेवेचा ग्राहक असतो, तुम्ही टुरिस्ट म्हणून असतो त्याचा ग्राहक असतो. त्या सगळ्यांचं व्यापक संरक्षण करणं हा ग्राहक संरक्षण कायद्यामागचा उद्देश आहे. आत्ता तुम्ही सांगितलं की ग्राहक हा तेव्हा होतो जेव्हा एखादी वस्तू आपण विकत घेतो किंवा एखादी आपण सेवा विकत घेतो, तर त्याला ग्राहक किंवा कन्झ्युमर अशी काही व्याख्या केलेली आहे. तसंच रेरा कायद्यामध्ये जेव्हा आपण घर खरेदी करतो तर त्याला आपण एलॉटी असं कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. तर ह्या दोन्ही व्याख्या ज्या आहेत दोन्ही कायद्यात दिलेल्या, तर त्याच्या अनुषंगाने थोडंसं सांगा. त्याच्यात आता खरं म्हटलं ना तर आपण महत्वाचं बघितलं पाहिजे की ग्राहक संरक्षण कायद्यात ग्राहक किंवा कन्झ्युमर कोणाला म्हटलेलं आहे हं. आणि रेरामध्ये ज्याला अलॉटी म्हणतात तो नक्की कोण. आता रेरामध्ये अलॉटी जेव्हा म्हणतो तेव्हा हा स्पेसिफिक एक रिअल इस्टेट सेक्टरमधला जी व्यक्ती जो ग्राहक असतो तो अलॉटी म्हणून म्हणतात. आणि ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये जो ग्राहक असतो तो व्यापक पद्धतीने असतो की जो कुठलीही वस्तू किंवा सेवा ही मोबदला देऊन खरेदी करतो किंवा अवेल करतो तो ग्राहक ठरतो. आणि रेरामध्ये मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण त्या वस्तूला म्हणजे वस्तू नाही वास्तू, वास्तू. तर त्याची आपण जो खरेदी करतो आणि त्याच्यासाठी जेव्हा विकासक आणि तुमच्यामध्ये करार होतो तिथे तो त्या ह्याचा अलॉटी म्हणून ठरला जातो. इथे अलॉटी आणि कन्झ्युमर हे दोन वेगवेगळ्या संज्ञा वापरलेल्या आहेत, पण अल्टिमेटली त्याचं उद्देश तेच आहे की तो ग्राहक. सर, कायदे म्हटलं की काहीतरी त्याला अपवाद असतात. आता तुम्ही सांगितलं की ग्राहक आणि एलॉटी ह्या दोन्ही च्या व्याख्या आहेत, त्याचा तुम्ही उलगडा केला. तर ह्या दोन्ही व्याख्यांमध्ये काही वगळलेलं आहेत का, की कुठले लोक त्याच्यात इन्क्लुडेड नसतात? अपवाद काय? आता एक साधं उदाहरण देतो. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा ग्राहक संरक्षण कायद्यातला एक महत्वाचा अपवाद म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर का आता आपण घर खरेदीबद्दलच बोलूया किंवा गाळे जेव्हा सदनिका तुम्ही घेतात तर ती तुम्ही व्यापारी उद्देशाने जर का घेतली असेल तर तुम्ही ग्राहक ठरत नाही. हा ग्राहक संरक्षण कायद्यातला प्रमुख अपवाद आहे. तर त्यामुळे अशा ठिकाणी त्यांना ग्राहक न्यायालयात जाता येणार नाही ग्राहक संरक्षण कायद्याचा फायदा घेऊन. आता आपण रेरामध्ये आलं तर रेरामध्ये असा अपवाद नाही. तुम्ही एखादी सदनिका स्वतःच्या वापरासाठी घ्या किंवा उदाहरणार्थ एखाद्या डॉक्टरने नर्सिंग होम काढायचं म्हटलं आणि नर्सिंग होमसाठी जागा बुक केली, निश्चितच उद्देश व्यापारी आहे. पण रेरामध्ये तुम्ही तक्रार करू शकता. रेरामध्ये तो अलॉटी म्हणून ठरतो. पण त्याची जर का काही तक्रार असेल आणि त्याला वाटलं की बाबा आपण ग्राहक संरक्षण कायद्याखाली जावं का ग्राहक न्यायालयात, तर नाही, तिकडे दरवाजा बंद. पण इथे दरवाजा उघडा आहे. त्यामुळे कमर्शियल पर्पज ज्याला म्हणतो किंवा व्यापारी उद्देशाने जेव्हा एखादी व्यक्ती गाळा किंवा सदनिका जेव्हा घेते त्यावेळेला त्यांनी महारेराकडे जाणं रेरा कायद्याअंतर्गत हे जास्त श्रेयस्कर. आणि जेव्हा आपण कुठेही तक्रार करायची म्हटलं तर एक ज्युरिस्डिक्शनचा विषय येतो. म्हणजे या ग्राहक न्यायालयाची कार्यकक्षा काय आहे आणि रेराची कार्यकक्षा काय आहे, तर ह्या दोघांमधलं कसं आपण ठरवायचं? हे कसं आहे की कुठल्याही कायद्याअंतर्गत ज्या वेळेला आपण तक्रार दाखल करतो त्यावेळेला त्याला काही परिसीमा असतात की आर्थिक ज्युरिस्डिक्शन ज्याला बघा आर्थिक पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन म्हणतो. तर आता ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये कसं आहे, पहिल्यांदा आपल्याला सांगितलं पाहिजे की ग्राहक संरक्षण कायद्यात त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा आहे. आणि त्रिस्तरीय यंत्रणेमध्ये काय असतं की एक जिल्हा आयोग असतो, त्याच्यावर राज्य आयोग असतो आणि त्याच्यावर दिल्लीला राष्ट्रीय आयोग असतो. आणि या तिघांनाही आर्थिक कार्यकक्ष दिलेला आहे. जिल्हा आयोग हा 50 लाखापर्यंतची जर का तक्रार असेल, जिथे मोबदला ग्राहकाने 50 लाखापर्यंत दिलेला आहे, त्या तक्रारी ह्या जिल्हा आयोगात सादर कराव्या लागतात. राज्य आयोगात 50 लाखाच्या वरच्या पण 2 कोटीपर्यंतचा जर का मोबदला ग्राहकाने दिला असेल तर ते राज्य आयोगात तक्रार दाखल करावी लागते आणि 2 कोटीच्या वर असेल तर ते राष्ट्रीय आयोगात ही तक्रार दाखल करावी लागते. आता रेरामध्ये आलो तर रेरामध्ये मला एक सांगायला आवडेल की अशी कुठलीही आर्थिक सीमा नाही आहे, कारण त्याच्यात मुळात असं त्रिस्तरीय यंत्रणाच नाही आहे. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये ही तक्रार निवारणाची त्रिस्तरीय यंत्रणा आहे, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय आयोग. वेरॅज रेरामध्ये फक्त रेरा प्राधिकरण आहे, त्यामुळे तिकडेच जाऊन तक्रार करायची. त्यामुळे भले तुमची तक्रार 50 लाखाच्याहून खाली 5 लाखाची असेल, 10 लाखाची असेल किंवा 5 कोटीची असेल,
तुम्हाला रेरामध्येच महारेरा जे आहे राज्यातलं तिथेच तक्रार दाखल करावी लागते. त्यामुळे आर्थिक कक्षेच्या बाबतीत हा अशा पद्धतीने हा फरक आहे, हा ग्राहकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. सर, प्रत्येक कायद्याचं काहीतरी एक स्वरूप असतं. काही कायदे नियामक असतात, काही कायदे आपल्याला हक्क प्रदान करतात, काही कायदे आपल्याला हक्कांचं उल्लंघन झालं तर ते कुठे जायचं, काय करायचं, कशी तक्रार करायची ह्याच्या संदर्भातले असतात. तर आता हा ग्राहक संरक्षण कायदा आणि रेरा कायदा ह्या दोन्हीची अशी काही तुलना होऊ शकते का, की यांच्या कार्यकक्षेच्या संदर्भात किंवा यांच्या कायद्याचं स्वरूप काय आहे? या कायद्याचं स्वरूप आता जर का म्हटलं तर आपण पाहिलं तर ग्राहक संरक्षण कायदा हा खूप व्यापक आहे. त्यामुळे कुठलाही ग्राहक असला तरी त्याच्याबद्दलच्या तक्रार निवारणाची यंत्रणा ही आहे. त्याच्या समोर जर का आपण रेरा कायदा पाहिला तर रेरा हा स्पेसिफिक कायदा आहे. फक्त रिअल इस्टेट सेक्टरमधल्या ग्राहकांसाठी हा कायदा आहे. त्यामुळे निश्चितच ह्या कायद्याचं स्वरूप वेगळं आहे. या कायद्याचं स्वरूप मगाशी मी म्हटल्याप्रमाणे नियामक स्वरूप असं आहे की हे संबंध क्षेत्राचं नियमन करणं, त्याच्यातले जे व्यवहार आहेत ते व्यवहार पारदर्शकपणे होणं, ट्रान्सपरन्सी. त्याचबरोबर या व्यवहारात जी खूप मोठ्या प्रमाणात जे गैरव्यवहार व्हायचे त्या दृष्टीने विकासकांची ग्राहकांप्रती अकाउंटेबिलिटी एस्टॅब्लिश करणं हे रेरा कायद्याचं उद्दिष्ट आहे. आणि त्या दृष्टीने रेरा कायद्यामध्ये अनेक तरतुदी अशा आहेत की ज्या घर खरेदीदारांच्या हक्काच्या आहेत. आणि मुख्य म्हणजे याच्यात जसे ज्या गोष्टी ग्राहक संरक्षण कायद्यात आढळणार नाहीत त्या तुम्हाला रेरामध्ये आढळतात. म्हणजे काय तर विकासकांचे ऑब्लिगेशन्स, विकासकांची ग्राहकावरती कर्तव्य, तसेच घर खरेदीदारांचे स्पेसिफिक हक्क, ह्या सगळ्या गोष्टी या रेरा कायद्यात आपल्याला आढळतात. सर, आता तक्रार जर एखाद्या व्यक्तीला समस्या असेल आणि तक्रार करायची वेळ आली तर ती तक्रार कोण करू शकतं? दोन्ही कायद्याच्या अंतर्गत हे सांगा. हू कॅन फाईल अ कंप्लेंट? छान प्रश्न आहे आणि हा महत्वाचा प्रश्न आहे. आता ग्राहक संरक्षण कायद्यात जर का आपल्याला घर खरेदीदार ग्राहक म्हणून जाणार असेल तर तक्रार कोण करू शकतो? पहिली गोष्ट ऑब्व्हियसली ज्याची तक्रार आहे त्यांनी तर करायला त्याला अधिकारच आहे. त्यामुळे जो घर खरेदीदार तक्रारदार आहे त्यांनी तक्रार करायची. दुसरं, पंजीकृत ग्राहक संघटना देखील त्याच्यातर्फे तक्रार करू शकते. रेरामध्ये आलात, रेरामध्ये देखील हा जो अलॉटी म्हणून जो आहे तो तक्रार करू शकतो किंवा अशीच पंजीकृत ग्राहक संघटना ही तुमच्याकडे रेरामध्ये तक्रार करू शकते. आणि मग तक्रार करायची वेळ आलीच तर ती तक्रार कुठे करायची? ती कुठे करायची ह्याच्यातच खरं म्हटलं तर गोम तुमची इकडे आहे की कसं आहे, उद्दिष्ट आपल्याला असं पाहिजे की माझी तक्रार आहे ह्याचं झटपट निवारण, प्रभावी निवारण कुठे आणि कसं होईल आणि ह्या दृष्टीने आपल्याला काही गोष्टी बघणं हे आवश्यक असतं. आणि तक्रार करण्यासाठी काही फी द्यावी लागते का? अर्थात आज कुठेही मोफत काहीच नाही. तसं म्हटलं तर 5 लाखापर्यंत ग्राहक संरक्षण कायद्यात मोफत आहे. तुम्हाला फी द्यायची नाही. तुमचं जर का म्हणजे मूल्य भरलेलं तुम्ही 5 लाखापर्यंत असेल तर आज ग्राहक संरक्षण कायद्यात तक्रार करताना फी द्यावी लागत नाही. त्याच्यानंतर 5 लाखापासून ते पुढे कितीही असेल तर त्याच्यात वेगवेगळ्या स्लॅब्स आहेत. तर मी त्याच्यात डिटेलमध्ये जात नाही. पण जास्तीत जास्त अधिकतम फी किती आहे ग्राहक संरक्षण कायद्यात तर ती 7,500 आहे. म्हणजे 0 ते 7,500. 7,500. 7,500. आता रेरामध्ये आपण जर का गेलं तर रेरामध्ये किती फी भरावी लागते? रेरामध्ये अशा स्लॅब्स नाहीत. रेरामध्ये सरसकट ही जी फी आहे ही 5,000 रुपये आहे आणि त्याच्यावर GST 18% अशी ही सरसकट. मग तुमचा क्लेम 10 लाखाचा असो किंवा 5 कोटीचा असो, 2 कोटीचा असो, कितीही असला तरी तक्रार फी, याला शुल्क म्हणतात, ते 5,000 अधिक GST हे रेरामध्ये. आणि तक्रार जेव्हा आपण करतो तर कायद्याचे गोष्टी साधारण ग्राहकाला माहिती नसतात. तर तक्रारीची म्हणजे आपली तक्रार कोण आणि कशी काय आपली बाजू मांडू शकतो दोन्ही कायद्यांच्या? तक्रार म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा असो किंवा रेरामध्ये तुम्ही महारेरामध्ये गेला तर तक्रार मांडण्याचा स्वतः ग्राहकाला हा अधिकार असतोच, दोन्ही ठिकाणी आहे. तसंच ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये त्याचा प्राधिकृत प्रतिनिधी म्हणजे त्यांनी वकील द्यायलाच पाहिजे असं बंधन नाही आहे की माझा एखादा मित्र आहे तो माझी बाजू चांगली मांडू शकतो. त्याला प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून ज्याला ऑथराइज एजंट म्हणतात तसं देता येतं.
रेरामध्ये देखील तसंही करता येतं. रेरामध्ये त्यांनी शिवाय चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट आणि लीगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे वकील, ह्या सगळ्यांना देखील अधिकृत परवानगी आहे. ग्राहक संरक्षण कायद्यात तसा स्पष्ट उल्लेख नसला तरी वकील ग्राहक न्यायालयात देखील ग्राहकांची किंवा दुसऱ्या बाजूची प्रतिनिधित्व करू शकतात. करू शकतात. आपल्याला कुठल्या प्रकारच्या दिलासा किंवा कुठल्या प्रकारचे रिलीफ्स कंझ्युमर ऍक्ट मध्ये मिळू शकतात? तुम्हाला आता जर का आपण स्पेसिफिकली बघायचं झालं तर घर खरेदीदारांच्या दृष्टीने आपल्याला बघायला हो. पाहिजे. तर घर खरेदीदारांच्या दृष्टीने आता ग्राहक संरक्षण कायद्यात तुम्ही तक्रार मुळात केव्हा करू शकता, तर ती म्हणजे जेव्हा एखाद्या सेवेमध्ये त्रुटी असते किंवा एखाद्या ह्याच्यात तुम्हाला अनुचित व्यापारी प्रथा त्याचा अवलंब केलेला आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही ग्राहक संरक्षण कायद्यात जाऊ शकता आणि मग ग्राहक न्यायालय सांगू शकते की ही त्रुटी आहे, ती काढून टाका. त्याच्यानंतर तुम्हाला अशा त्रुटीमुळे जर का नुकसान झालं असेल तर ती नुकसान भरपाई देण्याचे अधिकार देखील ग्राहक संरक्षण कायद्यात ग्राहक न्यायालयांना आहे. आता रेरामध्ये बघितलं तर काय होतं, रेरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अनुचित व्यापारी प्रथा असेल तर त्याच्याबद्दल दिलासा देता येतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी रेरामध्ये अंडरलाईन करीन किंवा अधोरेखित करीन ती म्हणजे अशी आहे की रेरामध्ये काही गोष्टींना टाइमली लाईन्स दिलेल्या आहेत. की आता आपण घरबांधणीचा सिक्वेन्स जर का पाहिला तर कसं असतं, पहिली परमिशन असते, कॉमन्समेंट सर्टिफिकेट असतं आणि त्याच्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्याचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट असतं. त्याच्या टाइमलाईन्स आहेत. त्याचबरोबर सोसायटी फॉर्मेशन आणि त्याच्यानंतर सोसायटी फॉर्मेशन नंतर कन्व्हेन्स, याच्यासाठी रेरा कायद्यामध्ये या टाइमलाईन्स दिलेल्या आहेत की 50% विक्री झाली त्या प्रोजेक्टमधली की विकासकाने सोसायटी बांधण्यासाठी पावलं उचलणं हे रेरा कायद्यामध्ये बंधनकारक केलेलं आहे. आणि त्यामुळे जर का असं करत नसेल तर अशा वेळेला महारेरामध्ये जाणं आणि त्याच्याविरुद्ध दाद मागणं हे इष्ट ठरतं. तसंच कन्व्हेन्सच्या बाबतीत देखील ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आल्यानंतर सर्वसाधारणपणे 3 महिन्यात कन्व्हेन्स देणं हे रेरा कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. आणि त्यामुळे तसं जर का बिल्डर करत नसेल, टाळाटाळ करत असेल तर इथे परत तुम्ही रेरा कायद्यामध्ये दाद मागू शकता. अर्थात ग्राहक संरक्षण कायद्यातही दाद मागू शकता, पण ह्याचबरोबर इथे स्पष्ट अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे अशा वेळेला मी म्हणेन की जिथे असा प्रश्न पडतो की मी ग्राहक संरक्षण कायद्याखाली ग्राहक न्यायालयात जाऊ की रेरामध्ये जाऊ, तर रेरा कायदा हा घर खरेदीदारांसाठी स्पेसिफिक असलेला कायदा असल्यामुळे शक्यतो रेरामध्ये जाणं हे जास्त श्रेयस्कर होईल असं मी म्हणेन. सर, आता तुम्ही सांगितलं की कन्व्हेन्स असेल तर तो 3 महिन्याच्या आत यायला पाहिजे, पण ह्याच्यासोबत मोफाचाही एक राज्याचा कायदा आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा कन्व्हेन्स साठी प्रयोजन आहे. तर मग ह्या 2 वेगळ्या कायद्यांची सांगड मग कशी घालता येईल? त्याच्यात कसं आहे, त्याच्यात हे पण म्हटलेलं आहे की त्याच्यात एक परंतु आहे रेरामध्ये की जिथे एखाद्या राज्याचा कायदा जर का असेल तर त्याच्याप्रमाणे आणि महाराष्ट्राचा कायदा म्हणजे मोफा आहेच, मोफा पण आहे आपल्याकडे, रेरा पण आहे आणि ग्राहक संरक्षण कायदा पण आहे. तर त्यामुळे मोफामध्ये असं म्हटलेलं आहे की 4 महिन्याच्या, तर त्यामुळे तिथे आपल्याला महाराष्ट्रापुरतं म्हणायचं झालं तर ते 4 महिन्याच्या आत कन्व्हेन्स देणं हे देखील आवश्यक आहे. पण 4 महिन्याच्या आत दिलं नाही तर मग तुम्ही रेरामध्येही तक्रार करू शकता किंवा ग्राहक संरक्षण कायद्यात ही सेवेतली त्रुटी, कारण जी सेवा द्यायला पाहिजे त्याचे जे मानक आहेत त्या मानकांशी विसंगत असं आणि उल्लंघन केलेलं आहे, त्यामुळे ह्या तक्रारी अशा दोन्ही त्याच्यात जाऊ शकतात. पण परत हे विशिष्ट नियामक असल्यामुळे त्या नियामकाचं या प्रत्येक प्रोजेक्टवर, प्रकल्पावर, रिअल इस्टेट प्रकल्पावर लक्ष असणं आवश्यक असल्यामुळे तिथे तक्रार करणं हे कधीही जास्त श्रेयस्कर ठरतं असं मी म्हणेन. बरोबर. मग ह्याच्या सुनावण्या होतात त्या कुणापुढे होतात, म्हणजे मेंबर्स जे असतात त्यांच्या संदर्भात? आता याच्यात कसं आहे की ग्राहक न्यायालयात म्हटलं तर ग्राहक न्यायालयाचं कॉम्पोजिशन असं असतं की जिल्हा मंचावर जे असतं ते रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज आणि 2 सदस्य असतात. रेरामध्ये रेरा प्राधिकरण असतं. या प्राधिकरणात एक अध्यक्ष आणि 2 सदस्य किंवा त्याच्यापेक्षा जास्त सदस्य असू शकतात. आता रेरामध्ये 2 गोष्टी आहेत की एक प्राधिकरण म्हणून जे असतं आणि दुसरं शिवाय ज्या वेळेला घर खरेदीदार नुकसान भरपाई मागत असतो
तर ते नुकसान भरपाई मागण्याच्या बद्दल एक ॲड्ज्युडिकेटिंग ऑफिसर म्हणून एक सेपरेट तक्रार निवारण यंत्रणा आहे. त्यामुळे आता एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या समजा घर खरेदीदाराला प्रकल्पात त्यांनी बुकिंग केलेलं आहे, विलंब झालेला आहे आणि विलंब झाला त्यामुळे त्याला ते विड्रॉ करायचे. त्यांनी बुकिंग कॅन्सल केलं. अशा वेळेला पैसे परत पाहिजे, त्याच्यावरचं व्याजही पाहिजे आणि झालेल्या नुकसानीची भरपाई पाहिजे. तर अशा वेळेला रेरामध्ये हे ॲप्लिकेशन 2 ठिकाणी जातं. पहिला ॲप्लिकेशन असतो तो रिफंड विथ इंटरेस्ट, ते जातं प्राधिकरणाकडे आणि कॉम्पन्सेशन हे जे असतं हे ॲड्ज्युडिकेटिंग ऑफिसर एओ ज्याला म्हणतो त्यांच्याकडे जातं. ग्राहक न्यायालयामध्ये असा हा फेरफार होत नाही. ग्राहक न्यायालयामध्ये हे सर्व जे असतं ते एकच मंच. तुम्ही जर जिल्हा मंचापुढे गेलात किंवा जिल्हा आयोगापुढे गेलात तर जिल्हा आयोग ह्या सगळ्यांचं सरसकट एकच तक्रार म्हणून हे करतं. राज्य आयोगात गेलं तर तसंच आणि राष्ट्रीय आयोगातही तसंच. आता बघा आता ग्राहकाला समस्या आली, त्यांनी तक्रार केली, त्याच्याकडे आता आदेश पण आले. दोन्ही कायद्यांचं आपण बोलूया. आदेश आले आणि त्या आदेशाची अंमलबजावणी मग कशा पद्धतीने होते? आणि जर विकासक, कारण आपली आज विषय आपला विकासकाचा आहे, तर विकासकांनी तो आदेश जर मान्य केला नाही तर मग पुढे काय? दोन्ही कायद्यात ह्या न्यायालयाचे जे निर्णय असतात, ग्राहक न्यायालय असेल किंवा रेराचं असेल, तर त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी या दोन्ही कायद्यात तरतुदी आहेत. आणि त्या तरतुदींचा भंग केला तर मात्र दोन्ही ठिकाणी यांना शिक्षा आहेत. पण त्या रेरामध्ये जास्ती डिटरंट ज्याला आपण म्हणतो कडक आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलीही याच्यातल्या जर का ऑर्डरची जर का दखल घेतली नाहीत किंवा कंप्लाय केलं नाही, अंमलबजावणी केली नाहीत तर त्या प्रकल्पाची पूर्ण किमतीच्या 5% पर्यंत दंड होऊ शकतो. हा दंड प्रचंड असू शकतो. त्यामुळे मी असं म्हणेन की रेराला या कायद्याची धार जास्ती आहे. तर त्यामुळे त्या दृष्टीने देखील मी म्हणेन की रेरा कायद्याचा वापर जास्तीत जास्त ग्राहकांनी म्हणजे घर खरेदीदार ग्राहकांनी केला तर ते जास्ती चांगलं. सर, मगाशी एक माझा मुद्दा तुम्हाला राहून गेला विचारायचा, की जेव्हा दिलासा आपण म्हणतो तेव्हा इंटरेस्ट हे आपण एक मागू शकतो. तर ते इंटरेस्ट कसं आणि कितपत आपल्याला मिळू शकतं, ह्याच्यावर काही अपर लिमिट किंवा काही कायद्याने असं ठरवलेलं आहे का? त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा जो आहे ज्याला मी म्हणेन की गेम चेंजर. हा, ओके, हा इंटरेस्ट पार्ट किंवा ज्याच्यावर व्याज म्हणतो तो गेम चेंजर आहे रेरामधला. नक्कीच. आणि रेरा कायद्यात एक असं तरतूद करण्यात आलेली आहे की ज्या वेळेला ग्राहक त्याचा परतावा मागतो परत किंवा व्याज द्यावं लागतं, कधी कधी आपल्याला देखील व्याज द्यावं लागतं. आपण इन्स्टॉलमेंट भरत असतो विकासकाला आणि मग विकासक म्हणतो की तुम्ही इंटरेस्ट द्यायचा. तर त्यामुळे कुठल्याही बाजूने कोणीही कोणाला व्याज द्यायचं झालं विलंबामुळे तर त्याचा दर रेरा कायद्यामध्ये निश्चित केलेला आहे. आणि महाराष्ट्रातला तो जो दर आहे तो MCLR प्लस 2%. आता ग्राहक संरक्षण कायद्यात जर का तुम्ही बघितलं आणि तुम्ही दिलासा मागायला गेलात की बाबा मला हे पैसे परत पाहिजेत विथ इंटरेस्ट, लोक म्हणतात मला 18% पाहिजेत. ग्राहक न्यायालय म्हणेल मी 6%च देईन, दुसरं बेंच कदाचित म्हणेल मी 9% देईन, तिसरं म्हणेल 12% देईन. तर त्याच्यात काही शाश्वती नाही. पण रेरा कायद्यामध्ये हे कायद्यानेच बंधन दिल्यामुळे इथे कोणालाही याच्यात डिस्क्रिशन नाही. ते तेवढं तुम्हाला मिळणं हा तुमचा हक्क आहे. किंबहुना मी एक स्टेप पुढे जाऊन असं सांगेन की रेरा कायद्याचे जी काही खासियत ज्याला म्हणता येईल, रेरा कायद्यात अशी एक खासियत आहे की ज्या वेळेला विकासक आपल्याला ॲग्रीमेंटमध्ये एक नेहमी डेट ऑफ पोझिशन दिलेली असते आणि मग विलंब होतो. आता बऱ्याच वेळेला हा खरेदीदार असतो, तो दरवेळेला काय उठल्या सुटल्या बुकिंग कॅन्सल करत नाही. तो काही ना काही कारणाने तो म्हणतो चला ठीक आहे. पण रेरा कायदा असं म्हणतो की विलंब झाला तर त्या डेट ऑफ पोझिशन पासून तुम्हाला प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंतच्या काळासाठी त्या घर खरेदीदाराला ह्या निश्चित स्वरूपातील व्याज तुम्ही आतापर्यंत तोपर्यंत भरलेल्या रकमेवर दरमहा देणं हे बंधनकारक केलेलं आहे रेरा कायद्यामध्ये. आणि त्यामुळे हे बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांना ही तरतूद माहितीच नाही आहे. आणि लोक तसेच झालाय ना विलंब 4 महिने 6 महिने 2 वर्ष 3 वर्ष लोक शेवटी काय आनंद मानतात की चला शेवटी बाबा आम्हाला घर मिळालं आणि त्याच्यात आम्ही समाधान मानतो आणि क्लेम करायचं विसरून जातो. तर मला एक सांगायचं असं आहे की रेरा कायद्याने हा तुम्हाला अधिकार दिलेला आहे की विकासकाने तुम्हाला दिलेल्या तारखेला जर का ताबा दिला नाही आणि विलंब झाला
तर त्या विलंबासाठी तुम्हाला निश्चित स्वरूपात तुम्ही दिलेल्या रकमेवर व्याज हे मिळण्याचा आणि ते ताबा मिळेपर्यंत मिळण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि तो सर्व ग्राहकांनी बजावावा असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटेल. आणि याच्यासाठी एक लक्षात ठेवलं पाहिजे, की तुमच्या एग्रीमेंटमध्ये जी तारीख दिलेली आहे, ती तारीख महत्त्वाची आहे. बरेचदा विकासक काय करतात, की त्यांच्या प्रकल्पासाठी ते एक्सटेन्शन घेतात महारेराकडनं. तर त्या एक्सटेन्शनच्या मिळालेल्या तारखेवर आपण बोलायचं नाही आहे. आपण आपल्या एग्रीमेंटमध्ये जी तारीख दिलेली आहे पोझेशनची, त्या पोझेशनच्या डेटला आपल्याला नाही मिळालं जर ताबा, तर तेव्हापासून आपल्याला म्हणजे इंटरेस्ट चालू होईल आणि कधी तो आपण जसे त्यांना पैसे दिलेले आहेत, त्याच्या अनुषंगाने तो नाही, इंटरेस्ट तिथे कॅल्क्युलेट तिथे होईल. नाही, तिथे मी सांगतो तुम्हाला. हे दोन वेगवेगळ्या मुद्दे आहेत. बरं. ज्या वेळेला तुम्ही बुकिंग रद्द करता आणि पैसे मागता, तर त्यावेळेला तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यांनी जे हं. रकमा भरलेल्या असतात त्या तारखेपासून ते डेट ऑफ कॅन्सलेशन पर्यंत आणि डेट ऑफ रिफंड पर्यंत ते तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं जातं. पण ज्या वेळेला तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये कंटिन्यू करताय, तर त्यावेळेचा जो डिले पिरियड कॅल्क्युलेट होतो, तो डेट ऑफ प्रॉमिस पोझेशन पासून म्हणजे अग्रीमेंटची जर का तारीख आहे तारीख. तेव्हापासून ते तुम्हाला प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंतच्या याच्यावर इंटरेस्ट देईल. नाही, हा मुद्दा क्लॅरिफाय केला, खूप छान झालं. आणि मला वाटतं हे प्रयोजनचं श्रेय मुंबई ग्राहक पंचायतीलाच आहे आणि कारण अर्थात रेरा कायदा घडवताना आपण ह्या गोष्टींचा आग्रह धरला होता स्पष्ट. बरं, आता मला जर निर्णय मान्य नसेल किंवा मला वाटत असेल की जे काही मला दिलेलं आहे प्राधिकरणाने किंवा डिस्ट्रिक्ट कमिशनने जो काही मला न्यायनिवाडा करून दिला आहे तो मला मान्य नसेल, तर निश्चितच मला अपील करायची मुभा कायद्यामध्ये आहे. तर अपील कसं करायचं, कुठे करायचं, अपील करण्यासाठी काही नियम आहेत का, किंवा त्याच्यासाठी काही आपल्याला अजून विचारात घ्याव्या लागणाऱ्या गोष्टी? याच्यात परत मी सांगतो की ज्या वेळेला ग्राहकांना प्रश्न पडतो की मी ग्राहक न्यायालयात जायचं का रेरामध्ये जायचं, इथे परत रेरा हा म्हणजे उजवा असं मी म्हणेन की म्हणजे बेटर प्रिफर्ड. असं का, तर अपील करताना बरेच आपल्या बाजूनी ऑर्डर येते कारण आपलं मुद्दा बरोबर आहे बरोबर. की विलंब आहे, मला घर पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे, नुकसान भरपाई पाहिजे, किती असेल वगैरे ते वेगळं पण. अशा वेळेला विकासक हा नेहमी त्याच्या विरुद्ध ऑर्डर केल्यानंतर अपीलमध्ये जाऊ शकतो. तुम्हाला केवळ त्रास देण्यासाठी देखील जाऊ शकतो. आता ग्राहक न्यायालयात तो जर का गेला, ही तक्रार असेल, तर नॅचरली जर का तुमची तक्रार जर का जिल्हा आयोगापुढे असेल तर अपील राज्य आयोगात, राज्य आयोगाचं असेल तर अपील हे राष्ट्रीय आयोगात, आणि राष्ट्रीय आयोगात जर का तुमची मूळ तक्रार असेल तर सर्वोच्च न्यायालय. हं. पण इथे एक आणि पण आहे की जर का तुमची तक्रार समजा जर का ओरिजिनल जिल्हा आयोगात आहे किंवा राज्य आयोगात आहे, तर मात्र तुमचा हा जो प्रवास आहे तो अनेक लांबचा होऊ शकतो. कसा, की समजा तुमची जिल्हा आयोगात तक्रार आहे, अपील जाईल राज्य आयोगात, त्याच्या विरुद्ध विकासकाने तुम्हाला न्यायचं म्हटलं तर तो राष्ट्रीय आयोगात नेऊ शकतो, आणि राष्ट्रीय आयोगानंतर सुप्रीम कोर्ट म्हटलं तर तसं नाही. नुकताच सुप्रीम कोर्टाचा एक जो निर्णय आला त्याच्यानुसार राष्ट्रीय आयोगाच्या त्या रिव्हिजन नंतर तुम्हाला परत उच्च न्यायालयात यावं लागतं, आणि उच्च न्यायालयात जर का निर्णय विरुद्ध गेला आणि बिल्डरला जायचं असेल तर मग तो तुम्हाला सुप्रीम कोर्टात घेऊन जाऊ शकतो. जे एक लेवल ही वाढलं. जी जर्नी आहे ती वाढते, की जी इथे आता रेरामध्ये आपण बघितलं तर काय होतं, रेरामध्ये तुम्ही प्राधिकरणाकडे जाता किंवा ॲड्ज्युडिकेटिंग ऑफिसर, त्याच्यानंतर असतं ते ॲपेलेट ट्रायब्युनल असतं, ॲपेलेट ट्रायब्युनल नंतर हायकोर्ट आणि हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्ट, असे 4 मार्ग असतात. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे अपील ॲडमिट करताना ग्राहक संरक्षण कायद्यात आणि रेरामध्ये देखील त्या विकासकाला काही रक्कम डिपॉझिट करणं बंधनकारक आहे. आणि इथे परत थोडीशी गोम आहे. ग्राहक संरक्षण कायदा म्हणतो की अशा वेळेला समजा विकासकाला सांगितलं असेल की एवढी रक्कम तू ग्राहकाला परत करायची, तर त्या ऑर्डरच्या 50% रक्कम डिपॉझिट करून विकासक ग्राहक संरक्षण कायद्याखाली ग्राहक न्यायालयात अपील करू शकतो. रेरामध्ये काय चित्र आहे, रेरा म्हणतं की तो विकासकाला जर का अशा ठिकाणी अपील करायचं असेल तर 100% रक्कम ही विकासकाला रेराच्या प्राधिकरणापुढे डिपॉझिट करावी लागते. त्यामुळे कसं होतं की हे डिस्करेज होऊ शकतं आणि त्यामुळे तुम्हाला
न्याय लवकर मिळू शकेल. विकासक म्हणेल किंवा एव्हीडी 100% रक्कम मला इथेच डिपॉझिट करायचं, त्यापेक्षा मी ग्राहकाला दिली, चला मामला संपला, असं होऊ शकतं. आणि अपील विरोधात्मक परत आपण जायचं असेल तर तुम्ही सांगितलेला तो रस्ता, सिक्वेन्स आहे. तो रूटच आपण फॉलो करायचा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपण ठरवायला हवं की आपल्याला ग्राहक न्यायालयात जायचं की रेरामध्ये जायचं. जाए तो जाएगा. जाए तो जाएगा, समजेगा कौन यहाँ. हम सब जाएंगे ना. त्याच्यासाठीच आपण इथे बसलेलो आहोत. आणि शेवटी एक तुम्हाला काही समअप करायचं अशा वेळेला असेल मी तर? एक सांगेन की बऱ्याच वेळा एवढं सगळं सांगून देखील ग्राहकांना निश्चित निर्णय घेणं कठीण होऊ शकतं. तर अशा वेळेला मुंबई ग्राहक पंचायतीसारख्या संस्थेचं मार्गदर्शन घेणं, नक्कीच. तक्रार दाखल करण्यापूर्वी किंवा आम्ही कुठे जाऊ, ग्राहक न्यायालयात जाऊ की रेरामध्ये जाऊ. आणि काही काही वेळेला असं आहे की एवढं सगळं करून देखील कधी कधी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये ग्राहक न्यायालयात जाणं देखील त्या त्या केसमध्ये उचित ठरू शकतं. तर त्यामुळे ज्याला आपण म्हणतो केस टू केस बेसिस, या गोष्टी केस टू केस बेसिस, तुमचे काय फॅक्ट्स आहेत, तुमची काय सर्कमस्टन्सेस आहेत, हे लक्षात घेऊन ते जजमेंट घ्यायचं असतं. आणि त्यामुळे माझा एक सावधगिरीचा सल्ला सगळ्यांना असेल की कुठल्याही प्रकारे ग्राहक न्यायालयात जाणं किंवा रेरामध्ये जाणं, महारेरामध्ये जाणं याच्या आधी ग्राहक संस्थांचा मार्गदर्शन घ्या. मुंबई ग्राहक पंचायत तुम्हाला मार्गदर्शनासाठी नेहमीच तयार असते. तर त्यामुळे असं सल्ला घेऊन जर का केलं तर तुम्हाला लवकर दाद मिळण्यात मदत होऊ शकेल. नक्कीच. तुम्हाला माहितीच आहे की मुंबई ग्राहक पंचायत कायमच नाडलेल्या ग्राहकांच्या सोबत उभी असते आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे अनेक तक्रार मार्गदर्शन केंद्र आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ग्राहक भवनमध्ये आपलं तक्रार मार्गदर्शन केंद्र चालतं. तिथे तुम्ही येऊ शकता किंवा इतर ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर गिरगाव, चेंबूर, विलेपार्ले, ठाणे आणि पुणे अशा अनेक ठिकाणी आपली तक्रार मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहेत. तिथे आपले कार्यकर्ते छान मार्गदर्शन करू शकतात. तर त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या कुठल्याही तक्रार मार्गदर्शन केंद्रांना भेट देऊ शकता. आणि आपण नंबर दिलेलाच आहे, त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही कळवू शकता किंवा विचारू शकता की तुम्हाला कुठल्या केंद्रामध्ये जाणं सोयीस्कर आहे, तिथले पत्ते काय आहेत ते तुम्ही जाणून घेऊ शकता. तर मंडळी, आज आपण बघितलं की ग्राहक संरक्षण कायदा आणि रेरा कायदा हे दोन्ही कायदे आपल्या संरक्षणासाठी जरी असले तरी कुठल्या परिस्थितीमध्ये आपण ग्राहक न्यायालयात जायला हवं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये आपण रेरा न्यायालयासमोर, रेरा प्राधिकरणासमोर जायला हवंय, हे आपल्याला आपल्या केसच्या अनुषंगाने ठरवायचं आहे. त्याच्यातनं मिळणारा न्याय काय हवा आहे किंवा त्याच्यातनं होणाऱ्या आपल्याला फायदा म्हणण्यापेक्षा काय सवलती किंवा कुठल्या पद्धतीने अपील करण्याच्या दृष्टीने, वेळेच्या दृष्टीने आज आपण सगळ्या ह्या गोष्टींवर चर्चा केलेली आहे. आणि त्याच्यातनं तुम्हाला हे नक्कीच कळलं असेल की हे दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत आणि ह्याचा अवलंब करताना आपल्याला थोड्या काही ज्या गोष्टींचा विचार करायला हवा त्या सगळ्या आज आपण चर्चा केलेली आहे. तर नक्की आपला कार्यक्रम हा तुम्ही बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल माझी खात्री आहे. आणि नेहमीच आपलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इतरांना कळवा. तुमच्या परिचितांपैकी अनेक लोकांनी घरं घेतलेली असतील, कारण मंडळी आजकाल कसं असतं ना, आपण एकाच घरावर थांबत नाही. आपल्याला सेकंड होम हवं असतं, वीकेंड होम हवं असतं. तर प्रत्येक व्यक्ती ही घर घेतच राहते. तर त्यामुळे तुम्ही नक्की हा पॉडकास्ट आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवा आणि कार्यक्रमाला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. कॉमेंट करून सांगा की तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला. या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त अजून कुठले विषय आहेत जे तुम्हाला आवडतील, ज्याच्यावर आम्ही कार्यक्रम केले पाहिजे, हे पण सगळं आम्हाला सांगा. तुमच्या सूचनांची आम्ही वाट बघतोय आणि नक्कीच त्या आल्या तर त्याच्या अनुषंगाने आम्ही नवीन नवीन कार्यक्रम घेऊन येत राहू तुमच्यासाठी. सर, आज तुम्ही इथे खूप छान आम्हाला माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच येत राहा आणि आम्हाला सगळ्यांना जागरूक करत राहा. सगळ्यांना आम्हाला खूप छान माहिती देत आहात, तर ते असंच देत राहा. आणि शेवटी जाता जाता स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि जागरूक राहा. धन्यवाद. नमस्कार.